राम राम मंडळी. अलीकडच्या काळात आपण वारंवार ऐकतो की देवा थापा आला तरच मैदानाला गर्दी होते. काही जणांना तसं वाटतं, कारण त्याची कुस्ती काही लोकांना आवडते, त्यात रंगत असते असं त्यांचं म्हणणं आहे. पण खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्रात कुस्ती ही कोणाच्या एकट्याच्या नावावर उभी नाही. इथली कुस्ती ही मातीवर, परंपरेवर आणि तोडीसतोड लढतींवर उभी आहे. आपण पुणे जिल्ह्यातील काही मैदानात आता या महिन्यात पाहिलंच आहे. जेव्हा महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा दमदार लढती लावल्या तेव्हा मैदान खचाखच भरलं. गावागावातून लोक आले. प्रत्येक जण आपल्याला जमेल त्या मार्गाने मैदानावर पोहोचला होता. कारण लोकांना खरी कुस्ती पाहिजे असते, त्यांना ताकद पाहिजे असते, डावपेच पाहिजे असतात आणि शेवटपर्यंत रंगणाऱ्या लढती अनुभवायच्या असतात. जरा पाठीमागचा काळ आठवा. अस्लम काजी, अमृत मामा भोसले, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी समाधान गोडके, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, उपमहाराष्ट्र केसरी आबा सोळ, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सोळ, हिंद केसरी रोहित पटेल यांच्या कुस्त्या होत असताना देवा थापा नव्हता. तरी त्या काळात मैदानं फुलायची, कारण त्या कुस्त्या प्रतिष्ठेच्या असायच्या. कोण जिंकल कोण हरल याची उत्सुकता असायची. प्रत्येक लढत म्हणजे सन्मानाचा, मान अपमानाचा प्रश्न असायचा. लय मागे कशाला 10-12 वर्षापूर्वीचा काळ आठवा. उपमहाराष्ट्र केसरी महादेव सरगर, मारुती जाधव, राजेंद्र सूळ, राजेंद्र राजमाने, महेश वरुटे, कार्तिक काटे, अण्णा कोळेकर, विजय धुमाळ, विजय गुटाळ, पोपट गोडके, देवीदास गोडके, तात्या गोडके, संग्राम पोळ, विष्णू खोसे यांच्या कुस्त्या रंगायच्या. त्याच काळात भारतमधने महाराष्ट्र केसरी बालारपी शेख, किरण भगत यांच्या लढतींनाही तुफान गर्दी व्हायची. तेव्हा मोठा प्रचार नव्हता, सोशल मीडिया नव्हता, तरी मैदानं खचाखच भरायची. कारण लोकांना खात्री असायची आज आपल्याला खरी कुस्ती बघायला मिळणार आहे. कुस्ती म्हणजे फक्त तमाशा नाही, कुस्ती म्हणजे घाम, कुस्ती म्हणजे कष्ट आणि शिस्त. पहिलवान पहाटे उठतो, आखाड्यात मातीला नमस्कार करतो, सराव करतो, आहाराची काळजी घेतो, वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत घेतो. या सगळ्या कष्टाची परीक्षा मैदानात होत असते. म्हणून जेव्हा दोन ताकदीचे पैलवान आमने सामने उभे राहतात तेव्हा लढत रंगते आणि संपूर्ण मैदान शांत होऊन ती कुस्ती पाहत राहतं. आज काही ठिकाणी मनोरंजनासाठी वेगळ्या प्रकारच्या नुरा कुस्त्या लावल्या जातात, त्या पाहायलाही लोक येतात. पण पारंपरिक मातीतली कुस्ती अजूनही तितकीच मजबूत आहे. महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा तोडीसतोड लढती आजही लावल्या तर आजही लोक मोठ्या संख्येने येतात. कारण ग्रामीण प्रेक्षकांना खरी कुस्ती, खरी ताकद आणि प्रामाणिक खेळ आवडतो. गर्दी ही एका नावावर उभी राहत नाही, गर्दी ही चांगल्या लढतींवर उभी राहते. आयोजकांनी जर समान ताकदीचे पैलवान एकमेकांसमोर उभे केले तर कुस्ती आपोआप रंगते आणि कुस्ती रंगली की मैदान आपोआप भरतं. महाराष्ट्राची माती ही पैलवान घडवणारी माती आहे. इथल्या आखाड्यांनी, इथल्या तालमींनी अनेक मोठे खेळाडू दिले आहेत. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मोठं नाव कमावलंय. त्या परंपरेमुळे आजही गावोगावी कुस्ती जिवंत आहे. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कुस्ती ही कुणाच्या एकट्याच्या नावावर नाही, ती मातीच्या सन्मानावर आहे. खरी कुस्ती दमदार आणि काटा लढती आणि पैलवानांची जिद्द जपली तर मैदान कायम गर्दीनं भरून राहतील. महाराष्ट्रात कुस्तीला सोन्याचे दिवस आणायचे असतील तर दर्जेदार सामने आणि प्रामाणिक लढती यांनाच महत्व दिलं पाहिजे. धन्यवाद.